नागपुरात सत्कार झाला, त्या आयोजकाला वाटलं की सगळे त्याचे वर्गमित्र येतील, एकही नाही आला कोणी. त्याला वाटलं, लोकांना असं वाटलं असं कसं चाललंय, तेवढं ते रियालिटी पाहायला गेले. शनिवार रविवार एवढा वेळ कोणाला वेळ असतो. सो दे आर नॉट द हेल्दी इंडस्ट्रीज ऑफ अ डेव्हलपिंग सोसायटी, की समाजात आनंदानं वाढणं, त्याचं बजेट वाढणं. मी अभिमानाने सांगितलं 100 कोटीचे या नॉट हेल्दी इंडस्ट्रीज ऑफ अ डेव्हलपिंग सोसायटी. म्हणून मी मार्केटिंग म्हटलं. तर या रोगाने मरत नाही, हा रोग दुरुस्त होतो. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सगळ्यांना सांगितलं, WHO, UNICEF, सगळे सिनेमाज. आणि या रोगामध्ये कुठलेही पथ्यपाणीने सगळं खा, भरपूर खा. पण मला डायबिटीस आहे, मला ब्लड प्रेशर आहे, उद्या माझी अँजिओप्लास्टी आहे, उद्या अँजिओग्राफी आहे. यू आर नॉट अशेम्ड टू रिव्हील युअर वीकनेस ऑन एनी प्लॅटफॉर्म. ज्या रोगाने कुठल्याही क्षणी मरण्याची खात्री आहे, जे रोग कधीही दुरुस्त होत नाहीत, ज्यात लाईफ टाईम शेड्यूल ऑफ ट्रीटमेंट असतं, ज्याच्यात भरपूर डोज अँड डोंट असतं. म्हणून मला महारोग पाहिजे. कारण माझ्या बायकोनी, मी गरम पाणीच पितो, पोटा नावाचा कलम माझ्या कलमाला लावलेला आहे, मला काही खाऊ देत नाही. मी खायला गेलो तर उचलून नाही सगळं. म्हणून मला महारोग पाहिजे. सो दिस माय मार्केटिंग. या तऱ्हेने तिथे कामं जेव्हा सुरू होतात, बाबा आमटे आपला पूर्व इतिहास सांगायचे नाही, कारण येणाऱ्या प्रत्येक माणसाची झेरॉक्स काढल्यासारखी कहाणी. 1000 जागे दुःखाचे, एखादं सुखाचं, त्यामुळे विसरून जाऊ होतं का. ते 12 वर्ष नर्मदा किनारी तिथे होते. माझ्या आईला त्यांनी सांगितलं नाही आणि एकदम उठून गेले. कारण ते 6 वेळा पंजाबमध्ये गेले होते, कफन बांधण्यात गेले होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे जेव्हा आता वारले, तेव्हा सह्याद्रीवर मुलाखत त्यांची जुनी दाखवत होते. अरे हा माणूस वारंवार पंजाबमध्ये जातो, याला सिक्युरिटी द्या, मारून टाकतील लोक. बाबा म्हणाले मला आणणारी सिक्युरिटी पैसे दे. 6 वेळा एक माणूस वारंवार पंजाबमध्ये जातो, गोल्डन टेम्पलमध्ये राहतो, आणि असेच ती एक दिवस गाडी लागते आणि ते निघून जातात. त्यांना नोमॅड ऑन व्हील्स म्हणायचे. 6 मणके त्यांचे काढले होते, बसता येत नव्हतं. तो नर्मदा किनारी 850 किलोमीटर दूर जातो. बाजीप्रभू खिंड तुमच्या पुण्याच्या गोष्टी आहेत. तिथे पोहोचलेत, मला कळालं ते पोहोचलेत. फोन आला कुठून तरी, वर्तमानपत्रात द्यायचं की मी पुन्हा कधीही वापस येणार नाही. माझ्या आईला तो जीवनाचा धक्का बसला की मला सगळ्या गोष्टी तुम्ही आयुष्यात सांगायची ही गोष्ट सांगितली नाही. मरेपर्यंत आईने त्यांना माफ केलं नाही. तिथे सगळी झिरो बायोडायव्हर्सिटी नदी पूर्ण उघडी होती. एका झोपडीत ते स्मशानभूमीत राहतात, कारण त्यांना परमेश्वरात भेटण्यात कधी उत्सुकता नव्हती. आमचे सगळे प्रकल्प हे स्मशानभूमीत आहेत. हातचा लाईक म्हणून लिहून ठेवा. त्या ठिकाणी आयुष्यात ते सेनापती असतात. फर्स्ट टाइम इन लाईफ ही वॉज अ सोल्जर. मेधा पटकरांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात. मागे राहिले तर ते म्हणायचे लोक, देखो हे झाला पिछे राहा, इतना बडा नाम आहे, पिछे पिछे राहते. पुढे गेलेत तर देखो अभी भी आहे, ते आगे आगे करतात. आता रॅगिंग मध्ये काही रिझन, रॅशनल एक्सप्लेनेशन, रॅगिंग असतं. आमचं इतकं प्रचंड रॅगिंग झालं, आम्ही खेड्यातले लोक सगळे नागपूरचे कॉलेजमध्ये इतकं रॅगिंग करायचं. म्हणून मला प्रोफेशनल कॉलेज, मी कधी माझ्या कॉलेजमध्ये कधी गेलो की आय डोंट हॅव गुड मेमरीज. लॉंग मार्च निघतो, हजारो आदिवासी असतात. बाबांचा लॉंग मार्च थांबवण्यात येतो. आदिवासी मागे हात बांधून, तोंड बांधून, त्यांच्यावर प्रचंड अत्याचार गुजरात सरकार आणि मध्य प्रदेश सरकारने केले. मारून त्यांना दूर, कुठे सामान काढून दूर सोडून दिले. 20,000 घोडे आणि पोलीस होते, माउंटेड पोलीस, घोडे, CRPF, SRP अशी सगळी. इट वॉज अ वॉर. त्या ठिकाणी मोठे मोठे बोर्ड लागले होते. सन 1990-91 ची कहाणी आहे. बाबा आमटे पाशाजाब, बाबा आमटे देशद्रोही, कारण ते पाण्याला विरोध करतात. बाबा आमटे सद्दाम ऑफ एन्व्हायरमेंट, बाबा आमटे इको टेररिस्ट. माझा बाप हा अतिरेकी होता आणि सद्दाम होता, एवढं लक्षात ठेवायचं. त्या ठिकाणी डीजे लावण्यात आले, मोठे मोठे. जेव्हा डीजे शब्द नव्हता, बाबा आमटे आप बहुत बड़े, आपके मनोरंजन के लिए हमने ये लगाया. लाईट्स लावले, फ्लड लाईट्स. इट वॉज अ वॉर. मोठे मोठे लाईट्स. 48 तासात बाबा आमटे कोलॅप्स झाला. मला वायरलेस आला, बाबा आमटे सिरियस, जल्दी जाओ. माझ्या आईने व्यवस्थित देवपूजा केली आणि ती निघून गेली. मी म्हटलं माझ्या धाकट्या भावाला मी घेऊन येतो. 3 दिवसांनी आम्ही तिथे पोहोचतो, गुजरातच्या बॉर्डरवर. बाबा आमटे जिवंत होते. पल्स पाहून बघितलं तर कसा जिवंत, आम्हालाच आश्चर्य वाटलं. त्यांनी सरकारला सांगितलं की माझ्या शरीराला हात लावायचा नाही, मला अरेस्ट करायचं आणि गुजरातमध्ये मगच न्यायचं, कारण तुम्ही आदिवासींना मारलं, सगळे सामान त्यांचं काढून घेतलं. की हाऊ गव्हर्नमेंट ट्राय टू किल हिम. याच्यावर फिल्म्स आहेत, कॅनेडियन फिल्म आहे,
अली काझीमी, त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला. स्वीडिश फिल्म आहे, त्यांचं काढून घेतलं पुण्यापर्यंत, त्यांनी लपून, त्याला आपले पत्रकार कोणी नव्हते तिथे. आणि हाऊ गव्हर्नमेंट ट्राय टू सबटाज मार्च अशी प्राइज विनिंग इंटरनॅशनल फिल्म आहे. आणि बाबा आमटे उठले. आता तुम्ही हार्ट अटॅक आल्यानंतर काय करता तुम्ही? शांतता. त्या ठिकाणी धूळ धूर, हायवे, हजारो गाड्या, शांतता नाही, एक साधी गाडी, आई तिथेच राहणार. आणि उपोषण सुरू होतं. उपोषण तुम्हाला माहिती आहे बंद करण्याकरता नसतं, उपोषण सुरूच राहतं. उपोषण सुरू होतं. आम्हाला कळत नाही काय करावं आता. उपोषण सुरू. आणि हे सगळे सरकारचं सगळं धुमश्चक्री सुरू. 23 दिवसानंतर ते उपोषण, मला आता राष्ट्रगीत ऐकल्यानंतर पहिल्यांदा आम्ही राष्ट्रगीत ऐकतो 23 दिवसानंतर. लगेच आम्ही बाबांना उचलतो. महाराष्ट्रात न येण्याची त्यांची प्रतिज्ञा असते. आम्ही त्यांना इंदोरला घेऊन जातो. 26 जानेवारी, खासगी इस्पताल. क्या है? पेशंट है. क्या का पेशंट है? मर रहा है क्या? आज मालूम नहीं 26 जनवरी है. हाँ, मर रहा है, बहुत सीरियस है. रुक नहीं सकते एक दिन? यहाँ कोई नहीं. बाबा आमटे, अरे तो अपना दुश्मन है. त्याने मग निरोप पाठवला, अरे बाबा आमटे ये VIP है. ते चीफ येतात, हात लावून बघतात, ये आदमी जिंदा कैसा है बोले. जल्दी लो, ओटी में लो. त्याला ओटी मध्ये जल्दी करा. बाबा कानात मला सांगतात, यू गो बॅक, कारण तू 3 आठवड्याच्या वर बाहेर आहे, संस्थाशी वाऱ्यावर सोडू नको. तुझा धाकटा भाऊ आहे, आई आहे, तुझा. 28-29 जानेवारीला मी वापस येतो. कारण बाबांनी मला सांगितलं की मला मिळालेले सगळे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार वापस करायचे. त्यात पद्मश्री आणि पद्मविभूषण हे 2 पुरस्कार होते, जे कधी घ्यायला ते गेलेले नव्हते. ते पोस्टाने झाले होते. हा देशाचा प्रचंड अपमान असतो तुम्ही जेव्हा पुरस्कार वापस करता. कारण त्यांना ऑस्ट्रेलियन अवॉर्ड किंवा स्पिरिट ऑफ फ्रीडम, अमेरिकन अवॉर्ड, लेजन ऑफ दी ऑनर, फ्रेंच अवॉर्ड कंटिन्यूड पाईपलाईन मध्ये होते. हे पुरस्कार तुम्ही जेव्हा वापस करता, यू बिकम पर्सनल नॉन ग्रेटा म्हणतात. तर बाबा आमचे जिवंत असताना गेल्यानंतर भारताच्या कुठल्याही गृहमंत्र्यांनी एकही प्रतिक्रिया केली नाही. कारण माझा बाप देशद्रोही होता. आय लव्ह माय फादर. ते टेररिस्ट सांगितलं, देशद्रोही समाज सांगितलं. कारण फक्त सोमनाथ चटर्जींनी प्रतिक्रिया व्यक्त केली पार्लमेंटमध्ये, ठीक आहे. बाकी एकदा शिवराज पाटील मला भेटले, आम्ही कसं बोलूया, बोलणं हा चांगला प्रकार नसतो, आम्ही बोलू शकत नाही. आम्हाला आधार आहे त्यांच्यात, पण आम्ही ऑफिशियली बोलू शकत नाही. तुमच्यासारखी पोरं येतात, खूप हुशार पोरं असतात, मद्रासवरून येतात दरवर्षी. गुरुकुल सिस्टीम आहे. आपल्या देशातली जगातली सगळ्यात महागडी शाळा असते. डॉलर पेमेंट, श्रीमंतांची मुलं असतात, 1.5 लाख रुपये महिना फी असते. ती पोरं तिथे 40 पोरं दरवर्षी येतात. पण हा नक्षलाईट जिल्हा असल्यामुळे नाव सांगत नाही, रिटा. एकदा एक ग्रुप आला आणि ते बाबांकडे झोपडीत राहायचं. बियॉन्ड आपल्या पलीकडे प्लॅनेट, टीचर अँड टॉट रिलेशनशिपने आपल्या पलीकडे. कारण ते सगळ्या श्रीमंतांची पोरं असतात, धनाढ्यांची, राजकारण्यांची, सेक्रेटरीची, इंडस्ट्रियलची पोरं असतात. काही वर्षापूर्वी एक मुलगी म्हणाली, कॅन आय हॅव युअर प्रायव्हेट ऑडिशन? असे वाय नॉट. बाहेर घेऊन गेली मला. ते नाव सांगितलं की माय ग्रँडफादर सेंट यू इज रिगार्ड्स. काय नाव आहे त्यांचं? ते म्हणजे डॉक्टर व्यंकटरामन. काय झालं? त्यांना खूप दुःख झालं, कारण त्यांनी बाबांना भारतरत्न एंडॉर्स केली होती आणि त्यांनी हे वापस केले पुरस्कार. त्यांना अतिशय दुःख झालं. तर बाबा आमटेंमुळे माझ्या संस्थेचं प्रचंड नुकसान झालं. सगळे कॉर्पोरेट डोनेशन बंद झाले. गुजरातमध्ये जिवंत जाळ्याची प्रतिक्रिया सुरू झाली. इतके काही गुजरातमध्ये प्रसन्न नॉन ग्रेटा बाबा आमटे नाव काढलं की गुजराती लोक. गुजरातमध्ये डार्लिंग स्टेट. मुंबई, पुण्यामध्ये सगळेच्या सगळे डोनेशन बंद झाले. कारण तुम्ही सरकारच्या विरोधात लढता. रॉंग पॉलिसी असली ते सरकारच्या विरोधात लढता. हा सगळ्यात मोठा त्यातला हे असतो. बाबा आमटे आपल्या पूर्वी इतिहास सांगायचे नाही, पण तुमच्या पुण्याचे डॉक्टर शिरोळे रोड आहे तुमच्या इथे. 35 वर्ष ते आनंदात यायचे. त्यांची सासूरवाडी शिंदे घराणं अक्रॉस नर्मदा धार जिल्ह्यात होतं. त्यांनी बाबांना बोलतं केलं. त्यांनी बुलेट पॉइंट्स त्याचं पुस्तक तयार केलं, भगीरथ पुत्र म्हणून. इथे सिम्बियोसिसमध्ये रिलीज झालं. 26 डिसेंबर बाबांच्या जन्मतिथीला इथेच किर्लोस्कर समूहासमोर ते बोलत होते आणि ते कोलॅप्स झाले.
त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं की माझी बॉडी बाबा आमटेंच्या बाजूला पुरायची, पण त्याला लाईट एअरक्राफ्टमध्ये कॉफिन देत नाही, जागा नसते. 2 दिवसांनी त्यांचा मुलगा आणि पुतण्या त्यांची अस्थी घेऊन आले, तरी ते बाबा आमटेंच्या बाजूला आम्ही पुरले. बाबा आमटे गेल्यानंतर माझी आई कुंकू काढलं नाही, तिने मंगळसूत्र काढलं नाही, ती सौभाग्यवती लिहायची. डॉक्टर शिरोळेंकडे मी पुण्यात आलो असताना असंच त्यांच्याकडे गेलो. 96 कुळी काकू, एवढं मोठं कुंकू, मंगळसूत्र तसंच होतं. म्हणजे किती थॉट्स अँड ऍक्शन अँड स्पिरिटमध्ये ते एकत्र होते. मग डॉक्टर शिरोळे लिहितात की बाबा आमटे करियाग्राफर होते. तुम्हाला किती लोकांना कल्पना आहे? तुमच्या एकापेक्षा तिला कशाला माहित असणार आहे? कशाला माहित असणार? करियाग्राफर. ही वॉज इन उदयशंकर स्ट्रोक. उदयशंकर आपल्या देशाचे आद्य करियाग्राफर. ही हॅड सम स्टिंट इन करियाग्राफर. माझ्या आईच्या खोलीमध्ये एक फोटो होता. रविशंकर म्हणजे प्युअर, दाढीवाले नाही, प्युअर रविशंकर. रविशंकर बाबांची सेवा करायचे. डोकं दाबून ते कधी हे करून ते कधी बडे खाऊ घाल, आप मेरे गुरु बंधू. मग त्यात बाबांचं करिअर तत्व काय असतं की मधमाशांचं पोळं असतं. मधमाशा राणी आतमध्ये असते. राणी कधी सिटीझन कम इन फॉर. कामकरी माशा 10,000 फुलांवर जाऊन एक मधुकण निर्माण करतात. म्हणून बाबांना त्यांचे फोटो पुतळे नाव सुद्धा नजरेसमोर नको होतं. नाव त्यांचं फ्लोट झालं कारण त्यांचे 3 आंदोलन असतात. पण समाजामध्ये लोक व्यक्ती आणि कार्य दुर्दैवाने एक करतात. म्हणून त्या पेशामध्ये तुम्ही, म्हणून मी आमटे फक्त तुम्हाला एका सायंटिस्टचा प्रयोग तुम्ही सांगत होतो. आणि हा सामूहिक आविष्कार हा सगळ्यात टोटली वेगळा आहे. पण मी माझा बाप म्हणून मी सांगत नाहीये, एक सायंटिस्ट म्हणून तुम्ही सगळे विज्ञानात दिसतात. म्हणून पुलंनी पहिला लेख लिहिला की विज्ञान मानव, विज्ञानात योगी, त्यांनी विज्ञान म्हटलं की सायंटिफिक ऍटिट्यूडचा हा माणूस होता त्यातला हा त्याच्यात. म्हणून पुलंनी 67 साली लेख लिहिलेला होता. बाबा आमटे टागोरांचे डायरेक्ट विद्यार्थी होते. त्या टागोरांच्या आवाजामध्ये तुम्ही ऐकायला मला बरं वाटतं, तर सगळ्या चुका ऐकतात कारण तो टागोरांचा आवाज नाही. पण बाबा आमटे बंगाली शिकले होते, ते आम्हाला सांगायचे असं नसतं, हा विचार असा असतो. आणि टागोरांचा त्यांना सर्वोच्च अवॉर्ड मिळतो. ही दोन्ही वन त्यांना ऑनररी डॉक्टरेट मिळाली. शांतिनिकेतनची त्यांनी गुरुचा महाप्रसाद मानले. राजा राममोहन रॉयचे ते चाहते होते. आपल्या देशातला पहिला राजा राममोहन रॉय पुरस्कार त्यांना मिळाला होता. ते सिनेमा सृष्टीत होते कारण त्यांचे वडील ब्रिटिश सिव्हिल सर्वंट होते आणि यवतमाळ जिल्ह्याचे धनाढ्य जमीनदार होते. बडे बाप के बडे बेटे. तुम्हाला माहिती तुमच्या इथे BMW खूप असतात. माझा बाप मजा करायचा. परवा नाना आला होता. नाना सांगत होता आमची मुंबई काय, धनाढ्यांची पोरं थुकतात, पोलीस अरेस्ट करतात, एक थुकणार नाही ते 7 दिवसाचा ऍडव्हान्स देतात. हम अगदी कल भी थुकणे वाले. मी निर्मिती सावंतच्या घरी होतो. इथे तुमच्या इथे पाषाणला किंवा कुठे बाणेर रोडला मी राहतो. रात्री आवाज ऐकत होतो. 12 वाजले की जोरात जोरात मोटरसायकलचे आवाज येतात. तर नाना सांगतो की मी मला काही सगळी श्रीमंताची पोरं मोटरसायकल 2 एका चाकावर चालवतात म्हणाले की दंड करतात. 7 दिवसाचा ऍडव्हान्स सुद्धा अगदी घेऊन ठेवा. कल भी आम्ही हे करणे वाले. माझा बाप असा होता. लोक कुत्री घेऊन फिरायला जायचा, माझा बाप चिता घेऊन फिरायला जायचा. सिनेमे बघायचे. 3-3 तिकीटं काढून झोपून सिनेमे बघायचे. त्यांच्याकडे रेसर गाडी होती. डबल कार्बोरेटर सिंगर रेसर गाडी होती. मध्य भारतामध्ये 2 गाड्या होत्या. त्या गाडीला खुळी वाघांच्या कातड्यांच्या होत्या. हा वाघ इथे मारला, त्यावेळेला हा राजा, हा महाराजा, हा गव्हर्नर, हा व्हाईसरॉय, अशा आठवणी असोसिएशन मेमरी असायची. मजा करायची. सिंगर, डबल कार्बोरेटर, रेसिंग गाडी. कराची, दिल्ली, मुंबई, इंग्लंडचे कपडे. घरभर सिनेमा नटांचे सगळे फोटो होते. नट्यांचे. त्यांच्या वडिलांना खात्री होती कुठली तरी नटी घरी पळवून आणणार. तर सर मी अजूनही सिनेमा थिएटर पाहिले तर तुमचा विश्वास होता. माझा बाप सगळं सिनेमा सृष्टीत होतं. मी सिनेमा नाही पाहिला अजून. देश नाही बंद पडला. मी सिनेमा नाही पाहिला. 70 सालापासून मी जेव्हा गेलो आमचे पूर्व बाबा म्हणतात रे मीना कुमार तुमच्याच वेळीचे असेल नाही पाहिलं. तो प्रश्न नाही. मग बाबा आमटे हळूहळू तुमच्या गावच्या एका माणसाकडे आकृष्ट झाले. त्यांचं नाव राजगुरू होतं. राजगुरू दुबले पतले होते. मदनलाल निगरा, चंद्रशेखर आजाद अशी बॉडी वाले. मराठा ऐसे चलते नहीं, हमारे साथ काम करने बॉडी बनाओ. राजगुरू हळूहळू हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात जातात. बाबा आमटे हळूहळू जातात. त्याची जन्मशताब्दी आता झाली. राजगुरू बाबांपेक्षा 6 वर्षांना मोठे होते. तिथे ते 1000 दंडबैठका मारायचे. माझी पासी मारणं नावाच आहे माझं फक्त बाबा आमटेचं पोरगं म्हणून. माझी आई म्हणायची बाबा आमटेच्या पहिल्या बायकोच आहेत. त्याचं रस्त्यावर सापडलेलं आहे.
बाबा म्हणतो त्याला तो आलाच नाही, आम्ही ते बोलवलं तो आलाच नाही. आमचे जे सावत्र आई बाबा होते म्हणून मी त्यांच्याबद्दल वाईट बोलतो. बरोबर आहे, सावत्र एवढं ते मारायचे, मला एवढं मारायचे. एक मोठा आपला आमचा गुरुजी होता, तो बाबांचा हात 2-2 तास हातातच घेऊन ठेवायचा. तेरे बाप का हात कितना मुलायम है रे. बाबांच्या अंगावर झोपायचा तो. मेरे को बड़ा अच्छा लगता. म्हटलं आय फर्स्ट हँड एक्सपिरियन्स बहुत पिटाई. फर्स्ट हँड एक्सपिरियन्स. त्याचं नाव जगजित सिंग म्हणून होतं. माहिती आहे तुम्हाला जगजित सिंग? माहिती आहे, नवीन पिढीला माहिती आहे, गझल सम्राट जगजित सिंग. तो बाबा तर ऐकण्याचा प्रश्न नाही, गझल कंठ 12 वर्ष नर्मदा किती विजयी नव्हती गझल ऐकण्याचं, पण त्याला बाबांना खूप आवडायचं. त्याला कार्यक्रम करायचा होता आनंद करता. जेव्हा आम्ही संकटात होतो म्हणून मी तुझ्याकरता करीन असं काही चालू होतं. बिचारा तो गेला. बाबा आपले हळूहळू राजगुरूकडे आकृष्ट होतात. 1000 दंडपैकी मांडणी, छोट्या बजरंग खाती होती. कुस्ती जिंकल्यानंतर पदक इथे लावणारा घाबरून गेला, इथे कसं लावण्याचं, तरी स्वतःच ते टोचून घेतलं. पण बाबांची आई अशिक्षित होती, कुरूप होती आणि पागल होती. अशिक्षित होती, कुरूप होती आणि पागल होती. तुमच्या पुण्यामध्ये गदी माडगुळकर प्रतिष्ठानामध्ये तो लेख छापण्यात आलेला आहे. वडिलांचा नाही, वडील ब्रिटिश सिव्हिल सर्वंट होते. ते म्हणाले की यापुढे माझ्या घराण्यात कोणीही नोकरशाह होणार नाही ही माझी अपेक्षा असेल. यापुढे माझ्या घराण्यामध्ये कोणीही ब्राह्मणत्व पाळणार नाही ही माझी अपेक्षा असेल. मग आई अशिक्षित, कुरूप आणि पागल, आणि माझ्या आईचे वेळ त्यांनी का लिहावं? कारण त्यांची पागल आई अंडर द गार्ब ऑफ मॅडनेस ती राजगुरूंना मदत करायची, शस्त्रांची देवाणघेवाण लपून करायची. वडील पूर्ण हैराण होऊन गेले, माझं पोरग शैतान आहे, हैवान आहे. त्यांचे 5 ऑडिट ऑफिस होते की वकिली करीत नाही, जमीन जुमला बघत नाही, स्वतः लग्न करीत नाही, बहिणींची लग्न करीत नाही. 9 बहिणी, 2 भाऊ, क्रिकेट टीम, अख्खी 11 जणांची क्रिकेट टीम. 4 माझे पैसे उडवतं, इंग्लंड अमेरिका इकडे तिकडे जाणं, आपले हे कपडे हे करणं. 5 हे कसाबचं काम करतं. तर कुठेतरी सांगितलं त्यांना की गांधीजीकडे, गांधी असेल लुंगी पंचा गांधी इंटरेस्ट. दुसरे सांगते सेवाग्रामला जा, बिलकुल इंटरेस्ट. असाच तुमच्या इकडचा एक माणूस असतो, त्याचे वडील वारले, त्याला दुःख होतं. अकाली वडील वारले, अटॅच होतात. त्याच दिवशी त्याला कळतं आपल्याला मूल झालेले, त्याला आनंद होतो. एका दिवशी दुःख, एका दिवशी आनंद. थोड्या वेळात त्याला कळतं की त्याला निओनेटल कॅन्सर आहे आणि तो उद्ध्वस्त झाला. तर मी गरीब बाप कोणाचंच कधी वाईट केलं नाही, असं काय झालं, मला आनंद झाला, दुःख झालं एकाच वेळेला, हे काय असावं? ते कोणते सांगते बाबा आमच्याकडे जा, बाबा बाबा आपल्याकडे इंटरेस्ट नाही. दुसरा सांगतो बाबा आमच्याकडे जा, ते सांगतील मग तुला असं काय, तू काय केलं, हे बाबा इंटरेस्ट नाही. माझा एक दोस्त विक्रम गोखले म्हणून तो सांगतो की बाबा आमच्याकडे जा. मग तो पायी येतो, तिकडे जातो, बाबांना बिलगतो, काय आहे तुझं? मला सगळं सोडून इथे राहायचं. काय झालं, असं असं झालं, काय तेवढं होतं तसं, त्याच्यात काय होतं? काय नाव आहे तुझं? नाना पाटेकर. अच्छा, पण तुझी ॲटिट्यूड बघून मला असं वाटतं तुला ऑस्कर मिळेल. तू मला वचन दे की ते सोडणार नाही आणि राजकारणात जाणार नाही. ते त्यांनी दोन्ही इथे पाहिलेले. बरेच काळ माझ्याकडे राहायचा. आई, त्याची पोरं, बायको सगळे राहते. जंगलामध्ये माझ्याबरोबर तो कपडेच घालायला, टार्झन कपडे घालते का? पहिलं पत्र त्याचे शिक्षण नॉन मॅट्रिक फेल 3 टाइम्स. फोन, माझ्याकडे फोन नाही. मग माय बहिणीच्या शिवाय मध्ये एक नॉर्मल शब्द, असं आमचा संवाद असतो. तर बाबांना कोणत्या गांधी आहे, गांधी बिलकुल इंटरेस्ट. एका लग्नामध्ये कुठेतरी गांधी येतात, त्यांच्या वडिलांनी सांगा गांधीजी आगे उसके ले जाओ, तेरे लड़के को ले जाओ. ते गांधीजी ने गांधीजी देखो ये मेरा लड़का शैतान, देखो त्याची माझा सगळा परिवार रस्त्यावर जाईल. गांधीजीने नजर रोखून म्हटलं, नौजवान ऐसे क्यों करते हो, अपने पिताजी को क्यों तकलीफ देते हो, कुछ अच्छा काम करो. त्यांचा आवाज काही फार नव्हता आणि यांचे गुडघे वितळले, आणि खोय खोसे राहायला लागले. असं झालं, तसं झालं. नाही, दोस्त मला चलो ना माझ्याकडे. नाही, क्या हो गया? नहीं कुछ नहीं. त्यांची प्रिन्सिपल हिदायतुल्ला म्हणजे बडा पण टी शायद, नो सर, ओके सर, आय एम ओके सर, यू सीम टू बी अपसेट. नो सर, आय एम ऑलराइट. त्यांच्या गावाचे एक साथ दे ते म्हणाले की क्या हो गया दोस्त तेरे को, क्यों असं खोया खोया रहता है, चल हमारे गाव में. ते गाव त्यांनी नकाशावरही पाहिलेलं नसतं आणि त्या ठिकाणी ते म्हणाले तू प्रॅक्टिस कर, तुझी जमीन यवतमाळ जिल्ह्यात लगतची तिथे. हे त्यांना प्रपोजिशन आवडलं.
त्यांनी निर्धार केला, संन्यास घेतला, दाढी वाढवली, कपडे सोडले, आपली पागल आई त्यांनी पागलखान्यातून काढली, चपला सोडल्या आणि या गावामध्ये येतात. नटसम्राट सारखं बाबा आमटेंना घर मिळायचं नाही, कारण हिज मदर वॉज टोटल डिझास्टर. बाबा आमटे शेवटी त्यांना परमेश्वराला भेटायची इच्छा नव्हती, त्यांना नेहमी भूतांना भेटायचं होतं. त्यामुळे आमचे सगळे प्रकल्प हे जाणीवपूर्वक स्मशानभूमीमध्ये आहे. हातचा लेख म्हणून मला मी म्हटलं लिहून ठेवा. सरकार मायबाप आम्हाला जमीन का देते की इथे भूत आहेत त्यामुळे हे लवकर निघून जावेत, असं त्यांची अपेक्षा असते की इथे राहणार नाही, इथे निघून जावे. त्यांनी एक मुसलमान दर्गा होता, त्या बाजूला एक ICS माणसाचं घर होतं, नेहरूंच्या उजव्या हाताला बसायचे. त्यांना खूप आनंद झाला की रोजगारामुळे कोणतरी साफ करायला आपलं घर मागतो. बाबा आमटे मार्क्सचे चाहते होते, ते मार्क्सिस्ट नव्हते. मार्क्सला विचारलं हु आर यू, मार्क्स म्हणाले थँक गॉड आय एम नॉट मार्क्सिस्ट. मार्क्स गेला तेव्हा 7 लोक होते उचलायला, कोण म्हणतात 13, पण असं एक आकडा आहे. मार्क्स मार्क्सिस्ट का नव्हता, कारण मार्क्सच्या स्वकीयांनी स्टॅलिननी 50 लाख लोक मारले, लेनिननी 7 कोटी मारले, 50 लाख मारले, आणि माओनी 7 कोटी स्वकीय मारले. म्हणून मार्क्स हा मार्क्सिस्ट नव्हता. म्हणून बाबांनी परमेश्वर भंग्यांमध्ये बघितलं. त्यांनी आजही पंढरीमध्ये 4 कोटी लोक आले, दुसऱ्या दिवशी शेड साफ करायला अजूनही सफाई कामगार आहेत, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी परमेश्वर भंग्यांमध्ये बघितला. त्यांनी आपल्या देशामध्ये भंग्यांची युनियन पहिल्यांदा काढली की मी घाण करतो तो डोक्यावर घेतो. सरतेशेवटी त्यांनी एवढं काम केलं तर गांधींनी त्यांना भंगियों का बादशाह असं म्हटलं. तो त्यांना जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार वाटतो. हा एका कार्यकर्त्याचा प्रवास मी तुम्हाला सांगतो, 1939-40 ची गोष्ट आहे. त्यानंतर कुठल्या कामाची लाज वाटू नये, मेहतर, मान, सांबार, दलित पीडित समाजाचं जेवढा एकत्र जीवन, एकत्र जेवण, गांधींची ट्रस्टीशिपची कल्पना, निर्माण झालेला माल ते मार्केटमध्ये ठेवायचे. तुम्हाला वाटेल तेवढं मूल्य टाका. तुम्ही मॉलमध्ये जाता, टाटामध्ये जाता, तुम्ही किंमत बघत नाही, असं टॅग बघता, विचारत नाही किंमत. रिक्षावाल्याशी, ऑटोवाल्याशी आपण हे करतो. त्यात त्यांना गरिबांची श्रीमंती दिसली. गरीब माणसं कमी माल घेऊन जास्त पैसे टाकायचे, श्रीमंत माणसं मस्करी, अच्छा तासाला गाडी घोडे ते इसके बाद नौटंकी करतात. तेव्हा त्या गावातले, त्या परिसरातले लाखो लोक नाही आले. तुम्ही मला इथे बोलवलं, माझे वर्गमित्र नाही आले. मग आम्ही काय आला की पोरं कशाला आली तिथे, आय डोंट नो. आम्ही गोळाट लोक मुंबई बघायला जातो, समुद्र बघायला जातो, पुणे बघायला येतो. तिथे कशाला आम्ही तुम्हाला बोलू, काय तिथे काहीच नाही. सगळं इकडे स्वर्ग आहे तुमचं, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तुमच्याकडे, सगळं आहे ते, माझ्याकडे काही नाही. मग आता तिथे एक वेळ आमटे नावाच्या लोकांना भीती होती. मग हा प्रॉब्लेम ऑफ कंटिन्यूइंग क्राऊड, कारण माझा बाप चमत्कार करीत नव्हता, आशीर्वाद देत नव्हता. व्हॉट ब्रिंग्स पीपल देअर, त्यासाठी जगातली सगळ्यात वाईट जागा आहे. बाबा आमटे हळूहळू नगराचे उपाध्यक्ष होते. सफाई कामगार संपावर गेले की हमारे मांगे पुरी करो. ते म्हणाले की मी एक्झिक्युटिव्ह नाही, आता मी व्हाइस प्रेसिडेंट झालो. नाही, आपको आप तो हमारे नेता है, हमारे मांगे पुरी करो. तर या तऱ्हेने ते संडास साफ करायला लागले. अशा अनेक गोष्टी होत्या त्यांच्या. एका म्हणून मी सामान्य कार्यकर्त्याचा एक प्रवास मी तुम्हाला सांगत होतो, कारण तुम्हाला कार्य तुम्ही करता म्हणून तुम्ही मला बोलवलं, म्हणून मी प्रवचन लावलं. कारण एक सामान्य माणूस आहे. माझा बाप संत महात्माचं मी कहाणी नाही सांगत, ते चमत्कारी करत नव्हतं. पण एक शून्यातून एक माणूस स्वतःला, त्याला डिस्कुली म्हणतात, ही लोरिंग डाऊन हिमसेल्फ. रिटायर्ड आयएएस चेअरमन, त्याच्या अशा अनेक गोष्टी आहेत त्यात. ते तिथे येतात. रिटायर्ड संपादक तिथे येतो, पण आपल्या देशातला एकही संपादक अजूनही तिथे आलेला नाही. बाबा आमटे गेले. टाइम्स ऑफ इंडियात 550 बातमीमध्ये बाबा आमटे खपला. संजय दत्त मान्यता विवाह हेडलाईन होती, मोठा माणूस. माझी आई खपली, पेपरमध्ये बातमी नव्हती, संजय दत्तला जुळं झालं हेडलाईन. म्हणून आनंदवातली परंपरा होती की वी नेव्हर गो टू प्रेस. माझ्या आईचं ते तत्व होतं की सुगंध असेल तर जाईल, वी नेव्हर गो टू प्रेस. आमच्यासारखं तिथे आम्ही कधी स्वतःहून जात नाही. तिथे रेल्वेमध्ये साहित्य विकायचं. ही नवीन जी सध्या चालू आहे, सध्या बलात्काराची क्रेज जी चालू आहे, ती कहाणी मी आपल्याला थोडं सांगू इच्छितो. की गांधी विचाराचं साहित्य ते रेल्वेमध्ये विकायचं. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. थर्ड क्लासमध्ये ब्रिटिश सैनिक सगळे बसलेले होते. एक नवपरिणित जोडपं तिथे बसलं होतं. टाइम पास
म्हणून ब्रिटिशांनी वधूची छेडखानी सुरू केली. नवरा संडासात जाऊन लपून बसला. बाबा म्हणाले, ही माझी बहीण आहे, यू डेअर टच माय सिस्टर टिल माय नॉस्ट्रिल्स ब्रीथ. आणि त्यांना खदेडलं, मारलं. वर्धा स्टेशन आल्यानंतर लाथ मारून फेकून दिलं. जखमी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये ते त्या ठिकाणी होते. कुठेतरी नेलं. गांधींनी त्यांच्यावर अभय साधक की एका अंजान बहिणीची लाज वाचवताना या माणसाने आपल्या प्राणांची बाजी लावली. त्यांनी हरिजन सप्ताकामध्ये फिअरलेस सीकर आणि अभय साधक असे 2 हिंदी आणि इंग्लिशमध्ये लेख लिहिले. बाबा आपले संडास साफ करायला लागले. 40 संडास साफ करायचे. आपला माणूस जेव्हा नेता होतो त्यातली एक लहानशी गोष्ट आहे. आम्ही तुमच्याकडे होतो, एक मोठा माणूस तिथे आला, डोक्यावर होल्डर होता, बसा खुर्ची तिथे बसा. बाबा म्हणते कुठे असं होंगे काही काम. बाबा आल्या तुझ्या काय नाव आहे? जॉर्ज फर्नांडिस. काय झालं? नाही, मी निवडणुकीत हारलो, मला तुमच्याकडे राहायचं, तिथं काम करायचं, त्याचं फादर बनायचं. एवढ्याशा लहानशा गोष्टीने तुम्ही हे होता. राहा माझ्याकडे तू, पण हे असं बरोबर नाही. यू गो बॅक. राहिले तिथे झोपडं होतं आमचं. गेल्यानंतर ते पत्र टाकायचे रोजगार हमीवर. बाबा आम्हाला तितके हँडघाण हँडरायटिंग होतं, शुद्ध लेखक मुलांना लिहून काढा रोजगार हमीवर. मला ती कचऱ्यात परवा 2-3 पत्र सापडली. तेही रेल्वे युनियनचे फाउंडर होते, तेही देशाचे रेल्वे मंत्री झाले. देशव्यापी संप झाला. आपला माणूस जेव्हा सांगायचा उद्देश, बाबा आमटे संडास साफ करायचे. रीडर डायजेस्टचा माणूस म्हणतो संपादक, बाबा आमटे संडास साफ करायचे फोटो आहेत का? म्हटलं माझा जन्म नव्हता. गावातला मारवाडी ब्राह्मण गुजराती नाही हमको पता नाही. कारण परसाकडे म्हणजे तो त्याची सावली सुद्धा पडू नये असे संडास आज 65% आपल्या देशात आजही आहे. कारण तो बाहेर असतो. पहाटे उठायचे, संडास साफ करायचे. भंगी लोक म्हणाले बारिश होती, असं खूप डोकं असतं, ते डोक्यावर घ्यावं लागतं, फार आहे. एक दिवस पाऊस चालू होता, काम संपून परत असताना ते तिथे आले. तेवढ्यात त्यांनी, मी लहानशी गोष्ट विसरून गेलो, माझ्या आईची त्यांनी फसवणूक केली. पहा किती खोटा आटा म्हणून. संन्यास घेतला सर, लव्ह मॅरेज केलं. संन्यासी लव्ह मॅरेज काही कोराबेट करते. संन्यास घेतलेल्या माणसाने लग्न केलं. कोळी 14 वर्षांची माझी आई, लहान कोळी. ती पार्टी म्हणते की एका डोंगकावळ्याशी लग्न. ही पार्टी म्हणते ब्रिटिश सैनिक, ब्रिटिश सिव्हिल सर्वंट आणि जमीनदार आणि पुजारी. इथे परवा जाणता राजाची तुमची टीम आली होती, तिथे गागा भट घेतली, ते नाव घ्यायचं. आज शिवरायांचा दिवस आहे. गागा भटांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला. माझी आई गागा भटांच्या परंपरेतली होती. तर इतरांच्या हातचं पाणी पिण्याचा प्रश्न नाही किंवा रेशमाशिवाय दुसरे कपडे घालणे नाही. तर ती तिथे दोन्ही पार्ट्या नाराज. पुलंनी लेख लिहिला, संन्याशाचे लग्न, आम्ही संन्याशाची संन्याशाची. माझी मुलगी म्हणते तुझ्या तोंडाचं सॉफ्टवेअर बहुत खराब आहे. सॉफ्टवेअर आजकाल बदलून येतं. तुम्ही सगळे सॉफ्टवेअर हुशार काही नाही. माझ्याकडे जगाचे नोकियाचे मालक 3 दिवस होते. तेव्हा मी मोबाईल वापरत नाही. जगाचा मालक 3 दिवस होते. त्याला करंट पिशाच्या म्हणायचे, कानाला लागला की सुटतच नाही. मग माझ्या आईचं सॉफ्टवेअर लक्षात घ्या की तिथून नागपूरहून इथे कंदील, शेण, गोऱ्या, चारा, भाषा, ते सगळं असं केवढं तिचं रॅडिकल डिपार्चर होतं. तिथे तिला असं एकदम फुंकणी, तिचं काम फडे करण्याचं काम होतं, असं सगळं काम होतं. आणि तो महारोगी दिसला, बाबा गळीत काय करून पळून गेले. ऑब्वियस नॅचरल ह्युमन रिॲक्शन. दुसरा क्षण त्यांच्या जीवनात, या ठिकाणी माझी आई असते, माझे भाऊ असतात, माझे शिक्षक असते, माझे सहकारी असते, या सिच्युएशन मी कसा वागलो असतो. परत ते वापस येतात, त्याला कव्हर करतात, निघून जातात. तिसरा क्षण त्यांच्या जीवनात येतो की माझ्यासारखा नपुसक नामर्द माणूसच मी बघितलं नाही.